नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा आज मी काय आणलेलं आहे चला तुम्हाला दाखवत आहे. तर मी आज आलेली एक वस्तू घेऊन, तर मला ती खूप आवडलेली लई, म्हणजे मी घेतली होती मागच्या वेळेस, पण माझ्याकडून ती काय झाली, गावाला गेल्यामुळं ती जळाली. तर गावाला गेल्यामुळं ती जळून गेली आणि खरंच खूप छान वाटते ही वस्तू जर घरात असेल तर. बघू शकताय. तर ह्याचं नाव काय मला येत नाही. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय मला की हे नाव काय आहे. तर बघा एक माझं हे नारळ उगवलेलं आहे आणि एकीकडे ही वस्तू मी ठेवलेली आहे. बघू शकताय तुम्ही. तर तुम्हाला आवडते का मला सांगा बरं का. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत का कसे. आणि जर व्हिडिओ जर आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बरं का. खूप मेहनतीचे व्हिडिओ असतात. तर बघू शकताय मी आज ही वस्तू आणलेली आहे. ह्याला किती पैसे गेले हे मी सांगणार नाही का, तर मला इच्छा होती माझी खूप दिवसापासून मला ही वस्तू आणायची होती. आणि मी आज मनातनं इच्छा होती माझी, तर मी आणलेली आहे. बघू शकताय. आणि खूप छान वाटते देवघरात वस्तू ही. तुम्ही कुठे ठेवताय तर मला नाही माहिती. मी आणली त्याच्यावर दुर्वा बसला होता, तर ती धुवून काढली. आणि माझ्याकडे बाऊल नाही आहे म्हणून मी एक डब्बी होती, त्या डब्बीत बरणी होती ती रिकामी, ते घासून त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. तर ही वस्तू जेवढी घरात असेल ना तेवढी मस्त प्रकाश पडतो घरात, असं म्हणजे ऊर्जा तयार होती. आणि मला आवडली, मी आणली. तुम्हाला आवडती का नाही माहीत नाही मला, पण मला आवडली खूप. तर कोणाकोणाला ही वस्तू आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरात आहे का ते पण सांगा. तर माझ्या देवाचा दिवा पण असाच चालू असतो रात्रंदिवस. तुमचा असतो का ते पण सांगा. तर माझी देवपूजा साधी आणि भोळी, काय म्हणतात ना, साधी भोळी शेवच देवाला मान्य असते. तर माझी भोळे भाऊन शिदापाव अशी शेव आहे माझी. चला तर आता मी दाखवत आहे माझ्या घरात मी स्वच्छता कशी केलेली आहे. बघू शकताय. इथं झालेला आहे माझा स्वयंपाक. तर तुम्हाला सांगते, स्वयंपाक करून भांडे बिंडे घासून ठेवले. तर इथं दूध तापाय ठेवलं होतं, दूध पण आता बंद करत आहे मी गॅस. तर त्यावरती मला ढाकण ठेवायचं आहे. झाकण पण ठेवते. किचनमध्ये पण स्वच्छता केलेली बघू शकता. दाजीने हात धुतले होते. तर माझा स्वयंपाक झालेला आहे. तुमचा झाला का मला सांगा. तर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम चालला आहे का नाही, पाण्याचा एवढा प्रॉब्लेम चालला आहे की पाणी 2 दिवसाला 1-1 तासच येणार आहे आम्हाला. तर मी इथे भरणे ठेवले, तर असे डबे ठेवले ते बघू शकता इकडं. आणि इकडं खिडकी आहे आमची. इकडून एवढी हवा येते का नाही स्वयंपाक करताना, तरी पण गरमी वाटतेच. तर आज दाजीने काय आणले खायला बघू शकता. हो, पुढेच घेऊन आले. तर असे 10-12 पुढे आणले ते. तर असे सगळे दाखवत नाही मी, तर एकच दाखवते. तर एवढे पुढे आणले तर का तर म्हणते तर सकाळच्याला नाश्त्याला काहीच खात नाही म्हणून त्यांनी पुढे आणलेले. तर माझा स्वयंपाक होऊन मी झाकून ठेवलेलं आहे. भाजी वगैरे बघू शकताय. भाजी कशी तरी आलेली आहे, एकदम मस्त झणझणीत भाजी. आणि मी हे जेवण नळ चालू केलेली आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर बघू शकताय. ती काय भाजी ही मी नंतर तुम्हाला एकदम ब्लॉगच दाखवत आहे. तर ही आता भाजी मी काय केली ही नाही सांगत मी, का तर देवाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी पर्सनल एक ब्लॉग बनवते आणि ते दाखवत आहे. तर माझी देवपूजा पण झालेली आहे. देवपूजा झाली आणि मला झाडं आणल्यामुळं एवढं असं प्रसन्न घरात वाटतं. नारळ पण उगल्यामुळं खूप छान म्हणजे लय छान वाटतंय. तर मी व्हिडिओ इथंच खतम करत आहे. छोटेच व्हिडिओ राहणार आहेत आपले, तर बघायला विसरू नका. चला मी इथंच खतम करत आहे.